नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तर खऱ्या अर्थानं BSc ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन सुरू झाले आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी यासाठीच आज आपल्यासमोर उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालपासून BSc ॲग्रिकल्चर DSY म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयर या डिग्रीसाठीचे प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहेत. विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत. डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन म्हणजे काय, कोण विद्यार्थी पात्र होऊ शकतात, ॲडमिशन घेत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजेत, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, त्यासाठीच्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्स आणि तारखा काय काय आहेत, याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री एज्युकेअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मनपूर्वक स्वागत करतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना BSc ॲग्रिकल्चर ही चांगल्या कॉलेजमधून करण्याची स्वप्न असतात किंवा तशी कॉलेजेस भेटण्यासाठी विद्यार्थी आतोनात प्रयत्न करतात. मग बरेचसे विद्यार्थी 12वी सायन्स उत्तीर्ण होऊन CET नीट आणि JEE या परीक्षेच्या माध्यमातून BSc ॲग्रिकल्चर आणि तत्सम ब्रांचेससाठी ॲडमिशन घेतात. पण विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचा ॲग्री पॉलिटेक्निक हा कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे थेट द्वितीय वर्षात प्रवेशासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपल्याला ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे आहेत, त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजेत, डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, याविषयी इत्थंभूत माहिती आपण घेणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्याविषयी माहिती करून देतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून आपण मागील 10 वर्षापासून BSc ॲग्रिकल्चर असू देत, इंजिनिअरिंग, मेडिकल, फॉरेन्सिक सायन्स, त्यानंतर ॲग्रिकल्चरच्या सगळ्याच ब्रांचेससाठी आपण काउन्सिलिंग करतो. आणि त्या माध्यमातून मागील वर्षी आपण विद्यार्थ्यांना कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेपासून नागपूर कॉलेज असेल, अकोला कॉलेज असेल किंवा अमरावती असेल किंवा महाराष्ट्रातले सगळे प्रायव्हेट टेक्नॉलॉजिकल कॉलेज किंवा एक्सपर्ट कॉलेजेस आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अलॉट करून दिलेत. आणि याचाच धागा धरून आज आपण DSYचे ॲडमिशन काउन्सिलिंगसाठी आपण तुम्हाला अनाऊन्समेंट करतो की DSYसाठीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये तुम्हाला जर काहीही अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि आमची मदत घेऊ शकतात. तर अधिकचा वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या आयुष्याला एक नवा आकार आणि नवा उकार देण्याचा हा वेळ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूयात आजच्या व्हिडिओमधून आपण काय पाहणार आहोत. तर डायरेक्ट सेकंड इयरचे हे जे ॲडमिशन सुरू होत आहेत, DSY ज्याला आपण म्हणतो, तर या DSYच्या ॲडमिशन प्रक्रियेविषयी आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तर हे महाराष्ट्र सरकारचं सर्क्युलर आलेलं आहे. या सर्क्युलरच्या माध्यमातून आपण बघूयात किंवा त्याला आपण नोटिफिकेशन म्हणतो की हे जे नोटिफिकेशन कालच शासनाचं जाहीर झालं आहे, ज्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रवेश, बरोबर आहे, हे झालं महत्त्वाचं. आता यामध्ये काय म्हणतंय शासन की बाबांनो, BSc ऑनर्स ॲग्रिकल्चर कृषीचे थेट द्वितीय वर्षात प्रवेश, ज्यामध्ये हे 3 वर्षाची तुम्हाला डिग्री असेल आणि 138 पूर्ण क्रेडिट असतील. श्रेयांक बार म्हणजे काय, 138 टोटल क्रेडिट असतील, बरोबर आहे. त्यानंतर प्रवेशासाठीच्या अटी व शर्ती काय काय असतील, तर महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी तंत्रनिकेतनमधून 3 वर्षाचा इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रम त्यांनी उत्तीर्ण केलेला पाहिजेत. म्हणजेच काय, तर बहुतांशी विद्यार्थी आता असं विचारतील की सर माझं 2 वर्षाचा ॲग्री डिप्लोमा झाला आहे, मी ॲडमिशनसाठी पात्र होईल का? तर नाही मित्रा, आपल्याला त्यासाठी 3 वर्षाचा जो डिग्रीचा आपला कोर्स आहे, पॉली डिप्लोमा जो आहे 3 वर्षाचा, ओके, 3 वर्षाचा, आणि तो पण इंग्लिश फॉर्मॅटमधला असावा. त्यासाठीच ते जे विद्यार्थी ज्यांनी डिग्री केलेली आहे, जे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेत, तेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र होतील. आता दुसरी आणि महत्त्वाची अट काय विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी या पॉलिसीसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या पदविकेमध्ये 3 वर्षाच्या पदविकेमध्ये ओपन प्रवर्ग असेल तर 60% GPA म्हणजेच काय 60% तुम्हाला त्या पॉलीमध्ये मिळालेले पाहिजेत फॉर ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती पर्सेंटेज पाहिजेत, तर 60% पाहिजेत. आणि मग रिझर्व कॅटेगरीवाल्यांचं काय, तर रिझर्व प्रवर्गातील जर विद्यार्थी असतील तर त्यांना 50% असले पाहिजेत. पॉलीमध्ये तुम्हाला किती पाहिजे, तर रिझर्ववाल्यांना 50%. आता हे रिझर्व म्हणजे कोणचे, तर त्यामध्ये OBC येणार, SCBC सुद्धा येणार, EWS येणार, VJNT येणार, SC येणार, ST येणार, NT मधले सर्व प्रवर्ग त्या ठिकाणी येणार. तर अशा प्रकारची तुम्हाला बेसिक अट आहे. पुढच्या डिटेल माहिती आपण त्यामध्ये अजून पाहणार आहोत. वरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून संकेतस्थळावर दिनांक 3 जून 2026 पासून सुरू झाली आहे आणि अंतिम दिनांक हा 12 जून 2026 असा आहे. म्हणजेच काय, तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या की त्याची तारीख जी आहे ती 3 जून ते 12 जून
म्हणजेच फॉर्म भरण्याची आपली ती तारीख असेल ती असेल 3 जून ते 12 जून 2026 ही महत्त्वाची तारीख तुम्ही नोट करून घ्या। या 2 तारखेच्या मध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत। चला क्लिअर, चला पुढे चला। आता विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न पडतो की सर फॉर्म कधी भरायचे आहेत, मग लिस्ट कधी लागेल, फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल, फर्स्ट राऊंड कधी असेल, सेकंड राऊंड कधी असेल, फ्लोट म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय, आपल्याला जर कॉलेज नको असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी चित्तमूत माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहे। तत्पूर्वी एक सूचना असेल की विद्यार्थी मित्रांनो स्पॉट राऊंड विषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा फ्लोट फ्रीज म्हणजे काय किंवा सेकंड राऊंडमध्ये गेल्यानंतर आपण ऑप्शन फिलिंग कशा पद्धतीने केले पाहिजेत तर याविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत। तर आता आपण बघूयात की शेड्यूल किंवा डेट कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेले आहेत। तर फॉर्म भरण्याची डेट मी तुम्हाला सांगितली ती म्हणजेच 3 जून 2026 म्हणजेच कालपासून फॉर्मची डेट ही सुरू झालेली आहे। त्यानंतर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्मची शेवटची तारीख काय असेल सर तर 12 जून 2026। त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल तर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट्सनुसार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर 15 जून 2026 रोजी। त्यानंतर पुढील प्रोसेस आहे ऑनलाईन ग्रीव्हन्सेस। मग तुम्हाला काय ऑनलाईन ग्रीव्हन्सेस सबमिट करायचे असतील तर ते तुम्ही 16 जूनला करू शकतात। डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रीव्हन्सेस म्हणजे काय डॉक्युमेंट्स तुमची त्रुटी होते आणि ते तुम्ही सबमिट केलेत तर ते जर कन्सिडर केले असेल तर त्याची तारीख असेल 19। त्यानंतर द फायनल मेरिट लिस्ट अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही अपलोड केलेल्या डॉक्युमेंटनुसार फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे तर ती लागेल तुमची 20 जून। फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल 20 जून। या फायनल मेरिट लिस्टनुसार तुम्हाला कळेल की आपली मेरिट किती आहे, आपला रँक किती आहे। आता हा रँक कशावरती ठरणार तर तुमच्या पॉलीच्या पर्सेंटाईलनुसार। ओके, तुम्ही जे काय ॲग्री पॉलीमध्ये जे काय पर्सेंटाईल मिळवलेत त्या पर्सेंटाईलनुसार तुमचा रँक ठरणार आहे। डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट आता पहिला राऊंड कधी होणार आहे सर तर तो होणार आहे 23 जून 2026 रोजी। 23 जून ओके, पहिला राऊंड कधी होईल 23 जून। तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की पहिला राऊंड जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पहिल्या राऊंडमध्येच 80% सीट त्या ठिकाणी भरल्या जातात। किती सीट्स 80% सीट्स। त्यानंतर कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज कट ऑफ ऑफ ॲडमिटेड स्टुडंट थ्रू दी फर्स्ट राऊंड अँड डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर द सेकंड राऊंड। आता तुम्हाला रिपोर्टिंग कधी करायचं आहे तर 23 जूनला तुमचा राऊंड लागल्यानंतर 24 आणि 25ला जे जे कॉलेज मिळाल तुम्हाला त्या त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी रिपोर्टिंग करायचं आहे फर्स्ट राऊंडसाठी। ओके, त्यानंतर पुढील आहे ते म्हणजेच सेकंड राऊंडसाठी मग तुम्हाला पुन्हा प्रेफरन्सेस भरायचे आहेत। तर सेकंड राऊंड प्रेफरन्सेस ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही असे विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी प्रेफरन्सेस भरू शकतात ते म्हणजेच 26 जून आणि 27 जून। त्यानंतर सेकंड राऊंड अलॉटमेंट तुम्ही 26 आणि 27ला सेकंड राऊंडसाठी प्रेफरन्सेस भरलेत याची अलॉटमेंट कधी होईल तर ती होईल तुमची 29 जून 2026 रोजी। आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्ही प्रेफरन्सेस भरलेत, तुम्ही सगळ्या गोष्टी इलिजिबल आहात, सगळं व्यवस्थित केलं आहे तर सेकंड राऊंडचे अलॉटमेंट लिस्ट डिस्प्ले झाली 29 जूनला। त्यानंतर तुम्हाला ॲडमिशनला कधी जायचं आहे तुमचा राऊंडमध्ये नंबर लागला आहे तर तुम्हाला 30 जून ते 2 जुलै या 2-3 दिवसांच्या दरम्यान तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे। आता याही पुढे बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला पर्सेंटाईल कमी होते म्हणून आम्ही काय केलं की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं नाही किंवा प्रायव्हेट कॉलेज मिळालं नाही, मग 2 राऊंड नंतर मला पुढे काय करता येईल तर तुमच्यासाठी सुद्धा संधी आहे ती म्हणजे की डिस्प्ले ऑफ वॅकंट पोझिशन आणि सेंटर वाईज सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण CCAP म्हणतो किंवा सोप्या भाषेत त्याला आपण स्पॉट राऊंड असं म्हणतो। काय म्हणतो स्पॉट राऊंड। ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही असे विद्यार्थी स्पॉट राऊंडमधून सुद्धा ॲडमिट होऊ शकतात। तर स्पॉट राऊंडसाठी कधी तुम्हाला जायचं विद्यार्थी मित्रांनो तर 6 आणि 7 जुलैला ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं नाही असे विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी सुद्धा एलिजिबल होऊ शकतात आणि ते विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन आपलं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करू शकतात। स्पॉट राऊंडचे जे काही सेंटर्स असतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। आता कॉलेज लेवल ॲडमिशन ॲज पर अपेंडिक्स फर्स्ट आता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या सगळ्या प्रोसेसमधून सुद्धा ॲडमिशन मिळालं नाही, पहिला राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, स्पॉट राऊंड झाला तरी सुद्धा ॲडमिशन मिळालं नाही असे विद्यार्थी काय करू शकतात तर कॉलेज लेवलला एक सेपरेट राऊंड असतो त्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजला जाऊन 8 जुलै आणि 9 जुलै अशा 2 दिवशी तुम्ही जाऊन तुमच्या ॲडमिशन्स त्या ठिकाणी कन्फर्म करू शकतात। म्हणजेच काय तर ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळालं नाही, राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही तर इन्स्टिट्यूट लेवलला एक ॲडमिशन असते ज्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळते तर त्या राऊंडमध्ये तुम्ही 8 आणि 9 जुलैला जाऊन ॲडमिशन करू शकतात। लास्ट आहे कट ऑफ डेट फॉर ॲडमिशन
9 जुलैला पूर्ण ॲडमिशन प्रोसेस ही संपणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचे ॲडमिशनचं शेड्यूल आहे. ज्या विद्यार्थ्यांना DSYसाठी ॲडमिशन घ्यायचं अशा विद्यार्थ्यांसाठी हा शेड्यूल आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय किंवा तुम्ही व्यवस्थित स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात. या ठिकाणी 3 जुलैला फॉर्म सुरू झालेत. 12 जुलैपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. समरी बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची 15 जूनला लागणार आहे. 3 जून आणि 12 जूनपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. 15 जूनला तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. फायनल मेरिट लिस्ट तुमचं 20 जूनला लागणार आहे. पहिला राऊंड जो आहे तो 23 जून रोजी लागेल. 23 जून नंतर पहिला राऊंड लागल्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंग आहे 24 आणि 25 तारखेला तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करायचे आहेत. त्यानंतर कॉलेज वाईज अँड कॅटेगरी वाईज जो काय कट ऑफ आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ते 26 तारखेला लागेल. सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्स, पहिल्या राऊंडला नंबर लागला सर, सेकंड राऊंडला तुम्हाला काय करायचं आहे तर पुन्हा प्रेफरन्स भरायची. त्याची तारीख आहे 26 आणि 27 जून. सेकंड राऊंड अलॉटमेंट मग 29 तारखेला लागणार आहे. सेकंड राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळाले असे विद्यार्थी 30 जून ते 2 जुलैपर्यंत जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात. दोन्ही राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाले असे विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी जाऊ शकतात. स्पॉट राऊंडची डेट आहे तुम्हाला 6 आणि 7 जुलै. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडमध्ये पर्यंत सुद्धा नंबर लागत नाही असे विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये जाऊन कॉलेज लेवलचं कोट्यामध्ये ॲडमिशन घेऊन त्या ठिकाणी 8 आणि 9 जुलैला ॲडमिशन कन्फर्म करू शकतात. 9 जुलै ॲडमिशन प्रोसेस संपणार आहे. अशा प्रकारचा फ्लो चार्ट आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतील ते एक महत्त्वाचा भाग. त्यामध्ये आपण बघूयात की ॲडमिशनचा फ्लो चार्ट कसा असेल. तर तुम्हाला CET-SEL-CET.org या साईटवरती जायचं आहे. ॲग्रिकल्चर एज्युकेशन हे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. डायरेक्ट सेकंडरी ॲडमिशन फॉर ॲग्रिकल्चर याला सिलेक्ट करायचं आहे. पुढे जाऊन तुम्ही लॉग इन किंवा रजिस्टर करायचं आहे. तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी तुमची प्रोफाईल भरायची आहे. प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर किंवा प्रोफाईल डिटेल्स आपण पूर्ण भरल्यानंतर कॅप ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरायचा आहे. त्यानंतर सगळे डिटेल्स तुम्ही सबमिट केल्यानंतर प्रोफाईल पेज कंप्लीट झाल्यानंतर सेव्ह अँड चेंजेसमध्ये पुढे जाऊन पुढच्या याच्यावरती तुम्ही जायचे, सेव्हड म्हणून क्लिक करायचं आणि पुढच्या टॅबवर जायचं आहे. मग प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन फॉर्म या टॅबवरती जायचं आहे. पूर्ण रजिस्ट्रेशन फॉर्म व्यवस्थित भरायचं आहे. मग त्यानंतर डिपार्टमेंट ॲग्रिकल्चर सिलेक्ट करून पूर्ण सेकंड इयर बॅचलर ऑफ सायन्स यासाठी तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला एक नम्र आवाहन करायचं की BSc ॲग्रिकल्चर ही प्रोफेशनल डिग्री आहे. यावरती अनेक तुम्हाला संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्हाला शासकीय नोकऱ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ज्यामध्ये MPSCतून जागा भरल्या जातात. स्पेशल ॲग्रिकल्चर MPSC घेतलं जाते. बँकेमध्ये प्रत्येक बँकेत एक जागा असते. नाबार्डमध्ये जागा असते. FCIमध्ये जागा असते. वखार महामंडळांमध्ये जागा असते. MSc ॲग्रिकल्चर करता येते. PhD ॲग्रिकल्चर करता येते. त्या व्यतिरिक्त खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा जॉब असतात. खाजगी बँकांमध्ये जॉब असतात. तर यासाठी म्हणून BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेत असताना ही काळजी तुम्ही घ्यायची आहे की आपण फॉर्म भरत असताना व्यवस्थित डॉक्युमेंट्स आपले व्यवस्थित अपलोड होत आहेत का, आपण फॉर्म व्यवस्थित भरतो आहेत का, ह्याची काळजी घेऊन आपले फॉर्म्स डॉक्युमेंट्स कुठल्याही प्रकारे आपला फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी म्हणून तुम्ही माझ्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. नंबर वाटल्यास नोट करू शकतात. हा जो माझा नंबर आहे तो आहे 9923449895 9923 44 98 95. या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकतात. आम्ही ऑनलाईन फॉर्म भरून देण्यापासून तर पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो, ज्याद्वारे आपलं ॲडमिशन्स व्यवस्थितरित्या पूर्ण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.